वेगळ्या अशा व्यक्तिमत्वाच्या त्यांच्या एकूणच जीवनाच्या विविध अंगांनी नटलेल्या अशा पैलूंना स्पर्श करण्यासाठी अथवा त्यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी आपण त्यांच्या भेटीला आलेलो आहोत. व्हॉइस ऑफ इंदुबाळ या चॅनलमध्ये त्यांचं स्वागत आहे. आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांनी आपल्या एकूणच जीवनामध्ये शैक्षणिक क्रांती केली आणि तुमच्या जीवनामध्ये त्यांच्याकडून अनेक प्रकारच्या आपल्याला सुविधा अथवा त्यांच्यातून खूप कामांच्या माहिती मिळालेल्या आहेत. अशा व्यक्तिमत्वाचं नाव आहे माजी प्राचार्य डॉक्टर सयाजीराजे मोकाशी. त्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्ते. अशा या व्यक्तिमत्वाला भेटत असताना मनामध्ये आनंद आहे आणि आपण त्यांच्या एकूणच जीवनाचा आज पट पाहणार आहोत. त्याची सुरुवात खरं तर आपण त्यांच्या जन्म आणि बालपणापासून करणार आहोत. सर, तुमचा जन्म आणि बालपण याबद्दल आम्हाला काही सांगाल का? खरं म्हणजे कुठल्याही माणसाचं बालपण हा त्याच्या जीवनात प्रारंभी अशी गोष्ट असते की त्याला कुठल्या दिशेनं जायचं आहे आणि जात असताना त्या अंगाने बालपण, त्यातनं घडलेले संस्कार, विचार आणि त्या अंगानेच मग ती व्यक्ती पुढं पुढं वाढत जाते असा माझा अनुभव आहे. माझं बालपण खरं तर याच गावात झालेलं आहे, पण जन्म मात्र माझ्या आजोळी झालेला आहे. बर. घरात दोन्ही घराण्याकडे माझी एक वेगळी परंपरा आहे. म्हणजे आईची पणजोबा पानिपतच्या युद्धात लढलेले आहेत 1761 साली. तर माझ्या वडिलांचे 9व्या पिढीतले वंशज आदिलशहा बरोबर लढलेले आहेत, म्हणून मोकासा मला मिळालेला आहे. म्हणजे अशी ऐतिहासिक थोडीशी ह्या दृष्टीनं दोन्ही घराण्याच्या संस्काराचा विचार मी करतो. त्याशिवाय दुसरी एक गोष्ट अशी की बालपणात जवळची जी माणसं असतात त्यांचा संस्कार सगळ्यात महत्वाचा असतो. मग आई शिकलेली असल्यामुळे, विशेषतः ग्वाल्हेरच्या संस्थानात आई शिकलेली असल्यामुळे, कारण माझे आईचे जे वडील होते ते ग्वाल्हेरला जिवाजीराव शिंदे यांच्या दरबारात ते सेनापती होते. त्या संबंधित त्यांचे नातलगच ते होते. आणि त्यामुळं आईचं आणि आमच्या बाबांचं बालपण आणि विशेषतः शिक्षण हे ग्वाल्हेरमध्ये झालेलं आहे. आणि नंतर मग गावाकडे आल्यानंतर ते जहागीरदार, आम्ही इनामदार अशी सोयरीक झालेली. भारदस्तपणा होता. नक्कीच होता. की माझ्या आजोळी म्हणजे आमचे मामा सांगायचे की आमच्या आजोळी थोरले माधवराव पेशवे आणि विशेषतः अनेक आपल्या स्वराज्यासाठी झटणारे, धडपडणारे बरेचसे सेनानी त्यांच्या वाड्यात राहून गेलेले आहेत असं ते म्हणायचे. विशेषतः पेशव्यांनी आईचे जे पणजोबाचे वडील होते गोविंदराव बाबर, त्यानंतर लिंबाजी बाबर, महिपती बाबर असे ते तिघेजण बंधू. त्यातले गोविंदराव बाबर तेवढे वाचले आणि पानिपतच्या युद्धात 237हून जास्त माणसं कामी आली. पेशव्यांनी त्यांना विनंती केल्याचं एक पत्र आहे की तुम्ही आमच्याबरोबर मदत करायला तुम्ही पुन्हा एकदा या, असं ते पत्र. अशा प्रकारची विनंती त्यावेळी केलेली होती पेशव्यांनी. आणि मात्र ते पुढे गेली नाहीत, कारण बरंच नुकसान त्या पानिपतच्या युद्धात झाल्यामुळे ते गेले नाहीत. आणि इकडं धनाजी गायकवाड आणि त्यांचा पुत्र हे दोघं हुलजंतीच्या लढाईत, म्हणजे मंगळवेढा तालुक्यात ते हुलजंती आहे. आपला मंगळवेढ्याच्या तिथं त्यांना वीरगती दोघांना बाप लेकांना प्राप्त झाली. आणि तेव्हापासून आम्हाला मोकासा मिळाला. म्हणजे मोकासा मिळण्याच्या पाठीमागचा हा इतिहास आहे. म्हणजे मोकासा म्हणजे स्वराज्याचा 8वा हिस्सा. म्हणजे 7 हिस्से सरकारात जमा करायचे आणि 8वा हिस्सा आपल्याकडे घ्यायचा. जसं पराक्रमी पुरुषाला आणि त्याला शेतसारा जमा करण्याचा सरकारातून मिळालेला अधिकार
त्याला मोकासा असा शब्दप्रयोग आहे. अधिकचा अधिकार. वेगवेगळ्या अधिकचा अधिकार आहे त्याला तो, म्हणजे हा महत्वाचा भाग. बालपण अशा सगळ्याच अशा वेगळ्या शूर पराक्रमी घराण्याच्या यात गेल्यामुळे आणि विशेषतः आई शिकलेली असल्यामुळं आईचा संस्कार मात्र शिक्षणापासून जराही ढळू शकत नव्हता. त्याचं कारण आई माझी लहान असताना तिच्या लहान वयात ब्राह्मणेतर चळवळीचे कार्यकर्ते आमच्या आजोळी येत असायचे. बर, म्हणजे त्यांचा होता. विशेषतः त्यांचं नाव सांगायला हरकत नाही की दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेदे हे नेहमी आमच्या आजोळी यायचे राहायचे. बर बर, म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीत ते काम करत म्हणून काम करत होते. त्यांचे स्वराज्याचे दुश्मन यासारखा ग्रंथ जवळकर, देशाचे दुश्मन हा ग्रंथ होता. आणि आई त्यांना दिनकरराव जवळकरांना दिनू मामा म्हणायचे आणि केशव मामा म्हणायचे. आमच्या घरात घरगुती संबंध नेहमी ती असायची, जवळीकता खूप अशी होती. आणि मग त्यांनी काय केलं, आईच्या लग्नाच्या वेळेला केशवराव जेदे आईच्या लग्नात लिंबू धरायला येणार होते. मामा होणार होते आईच्या लग्नात. पण त्यांना अचानक एका बैठकीचं निमंत्रण आल्यामुळं ते पंढरपूरला लग्नाला येऊ शकले नाहीत. नंतर मात्र ते भेटून गेले. पण ती सलगी पुढे कायम टिकून राहिली. पण आई नंतर आणि विशेषतः केशवराव जेदे वारल्यानंतर मात्र त्यांच्या कुटुंबाशी संबंध संपला. म्हणजे आई त्यांची भाची समजलं तर केशवराव जेदे वारले, कारण बारामती मतदारसंघातनं ते पहिल्यांदा आमदार झालेले होते. म्हणजे तो धागा थोडासा दूर होता. तर हे सगळं सांगण्यापाठीमागचा उद्देश काय आहे, तर या सगळ्या वेगवेगळ्या ज्या चळवळी होत्या, म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तरी माझे आजोबा दादासाहेब वस्ताद हे ऊस पिळणारे पैलवान होते. आजच्या काळात ऊस पिळणारा पैलवान पाहायला मिळत नाही. इतके त्या पद्धतीचं त्यांचं तसं कर्तबगारी होती आणि परंपरा पण पाठीमागं होती, एकूणच पाठीमागच्या होती. मग त्याने काय केलं, 1927 साली ब्राह्मणेतर चळवळीचं काम वाटंबर इथे झालं आणि त्यावेळी शेतपळ्यातले बरेचसे पैलवान बरोबर घेऊन ते तिथं गेलेले होते. असं त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्यासाठी अनेकांनी सांगितलेलं आहे मला. असा एक इतिहासाचा भाग आहे. त्यानंतर स्वराज्याच्या चळवळीचा विचार करायचा झाला तर मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर 1942 साली गांधीजींनी चले जाओचा एक नारा दिला. आणि त्यावेळी मात्र सगळे कार्यकर्ते, सगळे धडपडणारे आणि खेडोपाडी विस्कटलेली आणि सगळे एकत्र झाले. आणि त्यातला एक पहिला भाग म्हणून नोव्हेंबर 1942 ला जो बुद्याळ तलावावर जो बंगला आहे तो बंगल्याच्या तारा तोडण्याचं आणि जाळण्याचं काम केलं. म्हणजे त्याच्यामध्ये शेतपळच्या माणसांनी जवळची चोपडी, त्यानंतर सोमेवाडी असेल, त्यानंतर शिस्त बुद्याळ वगैरे हे जवळचे तो आसपासचा जो प्रदेश आहे ते सगळे लोक एकत्र केले आणि तिथलं क्रांतीचं काम त्यांनी केलं. म्हणजे क्रांतिकार्याची एकूणच इथल्या भागातली ती पार्श्वभूमी. त्यानंतर क्रांतिशिव नाना पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी आमच्या घरी कित्येक वेळा राहून गेलेले आहेत. तुमच्या एकूणच कुटुंबामध्ये त्यांची रीतभात होती. हो. म्हणून तर क्रांतिशिव नाना पाटलांच्या भाची आमच्या चुलत आजोबाला दिलेली आहे. म्हणजे ऋणानुबंध अगदी रोटीबेटी व्यवहार आणि आहेत. हो, नक्की आहे. दुसरी गोष्ट आणखी अशी, ह्या चळवळीबरोबर आणखीन एक गोष्ट होती की आमच्या कुटुंबात जातपात मांडली जात नसे. आमच्या आजोबांची खूप वैशिष्ट्य आहे आणि महत्वपूर्ण बाब आहे ही जातपातीला थारा न देणं. हे सांगण्याचा उद्देश काय आहे तर वेगवेगळ्या जाती धर्मातले पैलवान आजोबांच्या मांडीला मांडी लावून जेवायला बसायचे. मग त्यांचा सलोखाने एकोपी होती. आणि माझे जे पंजोबा होते आप्पासाहेब त्यांचं नाव, तर त्यांनी
बंडवाले नानासाहेब पेशव्यांना मदत केलेली होती त्या काळामध्ये. त्या काळात. म्हणजे तात्या टोपे, झाशीची राणी वगैरे ही म्हणजे मंगल पांडे वगैरे ही मंडळी होती त्या काळात. बंडवाले नानासाहेब पेशवे याचा अर्थ दुसरे बाजीराव पेशवे यांचे दत्तक पुत्र. तर ते ह्या भागात आले होते, तर इथं त्यांची सोय त्यांनी त्या काळात केलेली होती. मग याबरोबरच आणखीन एक गोष्ट होती ती अशी की पंजोबा आणि आजोबा म्हणजे क्रांतीच्या दृष्टीने विचार केला. 1909 साली खरसुंडी यात्रेत, पुशी पौर्णिमेच्या यात्रेत आपल्या शाहू महाराज आलेले होते. बर, हे खूपच नवीन आणि एकदम. शाहू महाराज आलेले होते, तर ते आमच्या आजोबांना, दादासाहेब वस्तादांना, आमच्या मुलांना कुस्ती शिकवायला चला म्हणत होते. बर, ते त्यावेळी गेले नाहीत. ते संस्थान काळामध्ये त्या. हो, मग ते शाहू महाराज तिथं का आले होते खरसुंडीला, तर खिलार जनावरांची पैदास करावी आणि त्यासाठी इथली जनावरं तिकडं आपल्या संस्थानात न्यावीत, हा त्यांचा त्या पाठी. क्रांतीशिव नाना पाटलांच्या पुढं मग क्रांतीवीर नागनाथांना नायकवाडी आणि क्रांती अग्रणी जी.डी. बापूंच्या ह्या चळवळीमध्ये नागनाथांच्या बरोबर चळवळीत काम करताना एक दिवस पत्री सरकारची जी चळवळ होती त्यामधलं त्यांची आपली पाण्याची जी चळवळ, टिंबू योजनेची जी चळवळ होती, त्या चळवळीच्या निमित्तानं क्रांतीवीर नागनाथ अण्णांनी एकदा महात्मा गांधींची पंतू तुषार गांधी यांची ओळख करून दिली. माझी तुषार गांधी, डॉक्टर तुषार गांधी. मग माझी भेट झाल्यानंतर त्यांना मी एक प्रश्न विचारला. ते म्हटलं की तुमची पंजोबा नोटीवर आहेत, तुम्हाला काय वाटतं, असं काय म्हणाले ते? तर ते क्षणभर थांबले आणि ते म्हणाले की गांधीजी मेरे तरफ देखते हैं और कहते हैं कि तू क्या कर रहा है, असं म्हणाले आणि हातात हात दिला आणि निघून गेले. म्हणजे याचा अर्थ असा मी घेतला की माझ्या नावावर तुम्ही जगू नका, तुम्ही तुमची कर्तबगारी गाजवा. म्हणजे मी करायचं ते केलेलं आहे असं त्यांनी स्पष्ट, त्याचा अर्थच तो. आणि शिवाय ते म्हणाले इतक्या सगळ्या नोटावर मी आहे, याचा अर्थ त्या तुमच्या मालकीच्या नोटा नाहीत. हा त्यातनं संदेश माझ्यासारख्याला त्यावेळी मिळाला की स्वतःच कर्तृत्व उभं केलं पाहिजे आणि अस्तित्व दाखवलं पाहिजे. अस्तित्व दाखवायला पाहिजे, त्याशिवाय माणसाची ओळख होत नसते. आणि माणूस ओळखायचा झाला तो त्याच्या कर्तबगारीनं, त्याच्या विचारानं. मला थांबून विचारायचं आहे की कर्तबगारी आणि कर्तृत्व दाखवण्यासाठी नेमका मूळपिंड माणूस कुठून कसं येतं ते? खरं तर एक म्हणजे त्याच्या पिंडात असतं, म्हणजे रक्तात धमन्यात वाहत असतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्याला मिळालेले संस्कार, आणि तिसरी गोष्ट समाज मनात उघड्या डोळ्यांनी वावरताना जे स्वीकारलेलं असतं, समाज मनातून जे स्वीकारलेलं असतं, आणि आपली सद्सद्विवेक बुद्धी स्वतःची, ह्या बाबा हे चुकीचं आहे, तर चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणायला आपल्याला स्वतःला विश्वासाला सांगता आलं पाहिजे. ते हृदयात येऊन असं बोलता आलं पाहिजे. ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग यातनं माणूस स्वतःला वेगळ्या पद्धतीनं व्यक्त करता येऊ शकतं माणसालाही, आणि आपण कोण आहे याचा शोध त्याला त्यानंतर मी शोधणं हो महत्वाचं, त्याच्यासाठी त्या उकलेकडे जाणं अथवा ते पाहत जाणं हो महत्वाचं आहे. ही पण गोष्ट महत्वाची आहे. आणि माझ्या आजोबांच्या पंजोबांच्या काळापासून एक गोष्ट होती, जातीपातीचा मी उल्लेख केला मगाशी तुम्ही बोलता बोललाच. तर माझ्या अनेक पिढ्या अशा आहेत की ज्या दिवशी सण आहे आणि सणाच्या दिवशी कुठल्याही समाजातलं माणूस मरण पावलं तर आमच्या घरात सण होत नाही. म्हणजे ते एकूणच माणुसकीचं अथवा मानवतेचं जे नातं आहे अगदी पार्श्वभूमी आणि कौटुंबिक आलेलं आहे ते. होय, आजही ते पाळलं जातं. आजही पाळलं जातं. मी मांडीला नोकरीला होतो तर तिथं सण करायचा झाला तर इथं मी कोणाला तरी फोन करत असायचं. मग ती मला म्हणायची तुम्ही काय विचारताय असं. बरं. पण मी त्यांना काही सांगत नसायचं, म्हणजे काय अडचण आहे का गावात असं मी विचारायचं. कारण वडील म्हणायचे अरे गरिबाच्या दुःखात सहभागी झाल्यावर आपलं दुःख काय हे कळतं, म्हणजे इतरांच्या दुःखाची समरस व्हायला आपण शिकलं पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे.
म्हणून माझ्या लहानपणी माझे वडील सेवानिवृत्त झाले सैन्यातून आणि माझं एकत्र कुटुंब होतं, आई आणि 3 चुलत्या. तर चौघींनाही वडिलांनी साड्या आणल्या होत्या रिटायर झाले म्हणून. बरं, सेवानिवृत्ती. आणि त्याच वेळी वटसावित्रीची पौर्णिमा होती आणि गावात वडील गावातनं आले आणि एका पारद्याच्या पालात एक म्हातारी मरण पावली होती इथं. ती पाहिल्यावर वडील म्हणले, धाकट्या चुलतीला तुम्ही डाळ शिजवली आहे ना, तर कांदा चिरून त्याची उसळ करा. आणि दुसऱ्या चुलतीला सांगितलं की तुम्ही भाकरी करा. म्हणजे आणि त्या भाकरी मला द्यायला लावल्या त्या पालात निघून. म्हणजे त्या पालामध्ये स्वतः तुम्ही तुमच्या हाताने भाकरी दिल्या. आणि आपण दुसऱ्याच्या दुःखात सहभागी झाल्याशिवाय आपलं दुःख आपल्याला तेवढ्या तीव्रतेने कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. दुःखाची जाणीव व्हायसाठी ही गोष्ट करायला लागली. वंचित आणि पीडित समाजाबद्दलची असणारी आस्था आणि एकूणच त्यांच्या जीवनाचा क्रम पाहता हे असं एक वेगळंपण आणि तुमच्यापर्यंत आलेलं हे नवीन संस्कार नवीन पिढ्यांना आहेत का? खरं तर नव्या पिढीत पण ते आहेत. म्हणजे आता माझी मुलं आहेत किंवा माझ्या भावाची मुलं आहेत वगैरे, तर ते पाळण्याचा प्रयत्न करतात. एक उदाहरण म्हणून सांगतो की आमच्या पंजोबांच्या पासून घरातली स्त्री आहे, तर त्या स्त्रीला आवाजाव बोलवण्याची पद्धत आहे. आरुतूर नाही बोलवायचं. पत्नी बरोबरीची आहे, बरोबरीचे संसार करते ते नाही, बरोबरीचा वाटा शब्दात. तर त्यामुळं पत्नीला सन्मान द्यायची पद्धत त्यावेळीपासून आहे. म्हणजे पत्नीला देखील सन्मान आपल्या बरोबर आवाजाव बोलवण्याची पद्धत आहे. ही मुलं सुद्धा सुनांना आवाजाव बोलवतात. आत्ता सध्या इथं विठ्ठल रुक्मिणी आहे, माग विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. तर विठ्ठलाच्या वामांगी रुक्मिणी आहे. पण आमच्या घरात मात्र विठ्ठलाच्या उजव्या हाताला रुक्मिणी आतापर्यंत होती. पण आता आज तुम्ही आलाय म्हटल्यावर ती बदललं. त्याचं कारण काय ते पण सांगतो की स्त्रीला या पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये जितका सन्मान दिला जाईल तो शिकलेल्या माणसाने द्यायचा आहे. अशिक्षित माणसं कदाचित देणार नाहीत किंवा त्यांना. मला वाटतं त्यामुळेच चव्हाण साहेब सुद्धा एकदा बोलले होते की मला सुशिक्षितांची एक फौज करायची. सुशिक्षितांची फौज करायची आहे, पण त्याच्यापेक्षा संस्कारित तरुणांची फौज महत्वाची आहे. नुसतं सुशिक्षित झालं म्हणजे संस्कार येतोच असं नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे बदलत्या काळाची व्याख्या वेगळी आहे त्याची, त्याच्या काळानुसार. हो. आणि काळानुसार बदल आणि माणसाची एकूण विचार करण्याची प्रवृत्ती सुद्धा बदलत जाते आणि ती बदलायला पण पाहिजे. माणूस जिवंत आहे म्हणजे माणसाच्या शरीरात काहीतरी बदल होतो. नैसर्गिकता आहे असं तुम्हाला सांगायचं. असं हो, नक्कीच आहे. मला तुम्हाला अजून एक विचारायचं असं की तुम्ही ज्यावेळी माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणामध्ये प्रवेश केला, त्यामुळे तुमच्या एकूणच तारुण्याची सुरुवात होती. मनामध्ये बदल झालेले होते. शारीरिक मानसिक बदलाचा हा तरुण समाजाकडे पाहण्याची एकूणच दृष्टी काय होती? खरं पाहिलं तर त्यावेळी समाज उघड्या डोळ्यानं बघायची परिस्थिती होती. म्हणजे शेजारची गरिबी पण माहीत होती, शेजारची श्रीमंती पण माहीत होती, आणि आपल्या घरात भाकरीची वाणवा आहे याची पण कल्पना होती. जाणीवेचा एक भाग, जाणीव होतीच. पण माझ्या सुदैवानं वडील सैन्यात असल्यामुळं सैन्यात जाताना वडिलांनी घेतलेली भारत मातेची शपथ, ते नेहमी म्हणायचे, मी सैन्यात गेलो याचा अर्थ मी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतलेली आहे, इथलं काही आणणार नाही, फक्त मी केलेला रोजगार आणि त्याचा मिळालेला पैसा मोबदला म्हणून जे मला मिळणार आहे, तर त्यातनं माझी बायका मुलं जगावीत एवढाच उद्देश आहे. खरं तर हे शिनीचं बिनच होतं की मनामध्ये उर्मी आणून ते पाळण्याचं एक संकल्पित होतच. आणि दुसरी गोष्ट अशी, माणूस बऱ्याच वेळा मोहात पडतो आणि नवनवीन मिळवायचा प्रयत्न करतो. आमच्या कुटुंबानं तसं कधीच काही केलं नाही, कधी केलं नाही. कारण वडील म्हणायचे नेहमी, तुमच्या लायकीपेक्षा तुम्हाला जास्त मिळालेलं आहे असं ते म्हणायचे. मग मला बरेच वर्ष हा प्रश्न राहून गेला की काय या प्रश्नाच्या पाठीमागं त्यांचं मानसशास्त्र असेल. तर ते म्हणायचे,
आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, हा कितीतरी महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आपण कोणी आंधळं पांगळं नाही. हा तिसरी गोष्ट अशी की आपल्याला पाठ टेकायला घर आहे, स्वतःचा असा निवार आहे, कामापुरती जमीन आहे, हा हा आणि आपल्या जीवाला बरं वाईट झालं तर 4 माणसं येतील एवढी पत आहे. एवढं कोणाला आहे बघा ना तुम्ही. ही खरं तर श्रीमंती आहे. ही सगळ्यात श्रीमंती वडिलांना वाटायची, आजोबांना वाटायची, हा हा पंजोबांना वाटायची. पण ते जरी इनामदार असले तरी इनामदार पद्धतीनं कधीच वागले नाहीत. कारण आतापर्यंतचा इतिहास म्हणजे लोकसंग्रह आणि लोकांमध्ये जाऊन ते राहत असायचे. अगदी वडिलांचं उदाहरण सांगतो. वडिलांचं स्वस्त धान्याचं दुकान होतं, हा 10 वर्ष चालवलं, पुढे चालवणं अशक्य झालं. हा मग खरं तर त्यांना असं वाटत राहिलं की आपण लोकांसाठी काही करतोय तर आपण केलं म्हणून कोणावर उपकार नाही करायचा. तर एक बांधिलकी, जबाबदारी किंवा आपली मागची परंपरा आहे तीच पुढे न्यायची. म्हणजे एक प्रकारचं भान होतं. आणि ते भान आम्ही ठेवायचा प्रयत्न केला. म्हणजे आम्ही कोणाला उपद्रव केला नाही, कोणाला संकटात आणलं नाही. नंतरच्या काळामध्ये ते आणि मुलांनाही ते संस्कार द्यायचा प्रयत्न केला. कुठेही वेडवाकडं वागायची गरज नाही. कारण 2 वेळेला पोटभर अन्न मिळालं की या जगात माणसाला राजापेक्षा मोठं स्वतःला समजायला हरकत नाही. कारण राजा तरी वेगळा काय असतो असा. तुम्ही ज्यावेळी महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर पुढे विद्यापीठीय शिक्षणासाठी गेलात. होय. आणि तिथं तुमचं शिक्षण तुम्ही चालू ठेवलं आणि अभ्यासही केला. त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या शिक्षणाचा सुद्धा प्रयत्न केला. होय. तुम्ही विद्यावाचस्पती देखील झालात. होय. त्याच्याबद्दल काही सांगाल का आम्हाला? खरं म्हणजे मी हायस्कुलात असताना एक दिवसही शाळा चुकवली नाही. म्हणजे प्रत्येक दिवस तुम्ही शाळेत काढला. 3री इयत्तेत असताना मला गालफुगी झाली होती. बर. पण आईनं मात्र 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांच्यावर भाषण करायला भाग पाडलं. बर. करारी पाण्याच्या आई होत्या. हा, करारीच. त्यामुळं आमच्यावर धाक त्यांचा होता. त्यांनी लिहायला वाचायला शिकवलं. आईचे अनेक ग्रंथ मुखोद्गत होते. ग्रंथ मुखोद्गत होते, शिवलीला, अमृत यासारखे वगैरे. बर. त्यानंतर शाळेपासून थोडंही दूर जाऊ दिलं नाही, ही एक गोष्ट. आणि कॉलेजमध्ये मात्र एखादा सुद्धा दिवस मला जाता आलं नाही. पण मी विद्यापीठाचा रँकर आहे. हे कसं काय शक्य? तर हे करता आलं ते म्हणजे आईचे संस्कार, कुटुंबाचे संस्कार आणि झपाटून काम करण्याची जी मानसिकता आहे त्याने आपल्याला त्या अंगाने तिथपर्यंत नेऊन पोहोचवलं. त्या काळामध्ये वेगळं असं काय तुम्ही काम देखील पाहत होता का? खरं तर शेतकरी कुटुंबातलं काम, शेतीतली सगळी कामं मला जमतात. बर. आजही जमतात. मोठ आणण्यापासून ते पेरण्यापर्यंत मी काम केलेलं आहे. म्हणजे कुणब्याचं पोर सगळं काम विद्यावाचस्पती. आणि मग पुन्हा काय झालं की हे सगळं करत असताना 2 गोष्टी होत्या की शिक्षण झपाटून घेत राहिलो, शिकत राहिलो आणि झपाटून वाचत राहिलो. एवढंच काय, त्यावेळी लाईट नसायची. कौलावर घर होतं आथरोबाच्या कडीला. तिथं सातत्य होतं, जिद्द होती आणि आईचा धाक पण होता पाठीमागे. असं कोणतं कर्तव्य दक्ष ते होतं. आणि घर काळं होईपर्यंत मी राखेलच्या चिमणीवर वाचत असे. घर काळं झालं पहाटेचं असं आईला वाटायचं आणि मग तीच दिवा विजवायची की आता बस. आता बस झालं. असं. मग शेतातली कामं करताना सगळी मी आनंदानं केली, हसत खेळत केली. कधी त्रागा व्यक्त झाला नाही. पुढे शिकत राहिलो आणि सोसायटीचा सेक्रेटरी झालो. वेगवेगळ्या ठिकाणी कामं केली आणि एक दिवस प्राध्यापक म्हणून काम करायला सुरुवात केली. मग त्यावेळी खरं तर मी माझं सगळं सामर्थ्य पणाला लावलं. सुदैवानं माझं हस्ताक्षर चांगलं असल्यामुळं मला होय. ते सगळ्यात गोष्ट. सुंदर हस्ताक्षर होतं. लिहित राहिलो आणि स्वतःला घडवत राहिलो
आणि 2, 3, 4 कॉलेजमध्ये काम करता करता एक दिवस आटपाडी कॉलेजमध्ये आलो. कारण माझे आई वडील वृद्ध असल्यामुळं त्यांच्या जवळ आपण शेवटच्या काळात राहावं. तुम्ही पाटणला बाळासाहेब देसाईंच्या पाटणला होतो, त्यानंतर शहाजीराजे महाविद्यालय खटावला होतो, आणि तिसऱ्यांदा मग मी आटपाडीत आलो. खटावला किती काळ तुम्ही काम केलं होतं? खटावला 10 वर्ष काम केलं, पाटणला 2 वर्ष केलं, आणि आटपाडीत 11 वर्ष केलं. नंतर मायनीला 16 वर्ष 1 महिना. खटाव मधून आटपाडीला येण्याचं असं तेच आई वडील वृद्ध होते आणि त्यामुळं त्यांच्यासाठी त्यांच्या बरोबर शेवटच्या काळात आपण राहावं असं मला वाटलं. कारण त्यांचा संस्कार मला पुढे न्यायचा होता, त्यांच्याकडनं माहीत करून घ्यायचा होता. म्हणून आई वडिलांच्या आठवणी मी आकाशवाणी सांगली केंद्रावरून 10 भागात सांगितल्या, जागवल्या. हो, त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, स्वभाव कसा होता, ते काय सांगत असायचे, या सगळ्या गोष्टी मी त्यातनं सांगितल्या. गुणवैशिष्ट्यासोबत होती. हो. आणि आटपाडीत जेव्हा मी प्राध्यापक म्हणून जेव्हा आलो, तेव्हा योगायोगाने मी लिहिलेलं पुस्तक अभ्यासक्रमात आलं. आणि माझंच पुस्तक मी विद्यार्थ्यांना शिकवायला लागलो. म्हणजे आपणच केलेलं मी लिहिलेलं पुस्तक माझ्या विद्यार्थ्यांना मी शिकवलं. तो एक आनंद वेगळाच आनंद होता. विद्यार्थ्यांना विशेष आनंद त्यांच्या चेहऱ्यावर मी पाहिलेला आहे, चमकदार चेहरे. म्हणजे त्यांना वाटलं की ह्या पुस्तकाचा लेखक आपल्या समोर उभा आहे आणि तो शिकवतोय आपल्याला. ही जी जाणीव होती विद्यार्थ्यांच्या, ती जाणीव आजही राहते. आज राहायला हरकत नाही. खरं तर काय अडचण आहे, कारण तो एक आपल्या जीवनातला तो आनंद आहे ना. आणि त्यानं तुम्हाला आपल्याला ऊर्जा आणि स्मृतीत केलेलं, स्वतःला घडवायला संधी दिली. कारण मला नेहमी असं वाटतं की कुठलाही शिक्षकाचं मोठेपण, म्हणजे जर विचार घेतला आपण, शिक्षकाचं मोठेपण हे त्याच्या चारित्र्यात असतं. चारित्र्याचं मोठेपण त्याच्या संस्कारात असतं. असं जोडलेलं आहे. संस्काराचं मोठेपण हे त्याच्यावर समाज जीवनाने केलेले जे परिणाम असतात त्याच्यात नसतं. आणि त्यातून माणसाचं आणि विशेषतः शिक्षकाचं मोठेपण उभं राहतं. म्हणजे ही समाज मन घडवण्याची एक वीण आहे. ती एक वीण आहे. त्या अंगाने आपण विचार केला की मग त्यातला खऱ्या शिक्षकाला विद्यार्थी घडवतात असं माझं मत आहे. म्हणजे विद्यार्थी आपल्या पुढे जातात. कारण एकदा एका विद्यापीठात कार्यक्रमाच्या निमित्तानं गेल्यावर एका मुलानं मला प्रश्न केला की सर, की आम्हाला सगळ्या गोष्टी मोबाईलवर मिळतात, शिक्षकाची गरज काय? असं मला एक प्रश्न विचारलेला होता. मी क्षणभर विचार केला की त्याच्या प्रश्नाचं उत्तर कसं देता येईल याचा मी विचार केला. मी त्याला एकच म्हटलं, बाबा रे, मोबाईलवर मिळते ते इन्फॉर्मेशन असते, माहिती असते, आणि त्या माहितीचं पृथक्करण करणारा शिक्षक असतो. जो ज्ञान निर्मिती करतो तो शिक्षक असतो. जो 2 ओळीमध्ये लिहिलेलं नाही तो जो सांगतो तो शिक्षक असतो. म्हणजे बिटवीन द लाईन्स, बिटवीन द लाईन दोन्ही ओळीमधला जो आशय आहे तो आशय तो सांगत असतो. आणि ही ज्ञान निर्मिती शिक्षकाशिवाय होणं शक्य नाही. म्हणजे ज्ञानाची महती अथवा त्याचा एकूण गाभा त्याच्याकरता शिक्षकाची गरज आहे. म्हणून यशवंतराव चव्हाण म्हणायचे, माणसाला ज्ञान मिळतं पण शहाणपण थोडं मागं रेंगाळतं असते म्हणतात. शहाणपण मागं रेंगाळलं. शहाणपणाची व्याख्या त्यांनी केली. शहाणपण म्हणजे काय? तर शहाणपण याचा अर्थ माणसाने घेतलेल्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करणं. म्हणजे आपल्याला जे आलंय ते समाजाला वेगळं काय तेव्हा आलेली गोष्ट परत समाजाला देणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे पावित्र्याची भावना. किती सोपी व्याख्या आहे बघा. आपल्या मनात त्याविषयीची पावित्र्याची भावना, म्हणजे अंतःकरण शुद्ध. सगळ्यात महत्वाची तीच गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा वेगळा धर्म नसतो आणि पंथही नसतो. आपल्या अंतःकरणात पावित्र्याची जी भावना असते तिलाच धर्म म्हणावं. आणि म्हणून धर्माला जागणं याचा अर्थ काय? आपल्या अंतःकरणातल्या भावनेला जागणं असा त्याचा सरळ अर्थ होऊ शकतो. या अशा विचारांच्या एकूण महात्म्यांचा एकूण जो एक धागा आहे, मला वाटतं तुमच्यामध्ये तो उतरलेला आहे. कसं ह्या सगळ्यामधून मला खूप काही शिकायला मिळालं. खूप मोठी माणसं मला पाहायला मिळाली.
तुम्ही त्यामुळे एक लेखनामध्ये सुद्धा खूप अशी नवीन नवीन निर्मिती सुद्धा करता आली तुम्हाला. बाल कविता संग्रह असतील, बाल कथा संग्रह असतील, किंवा तुम्ही समीक्षात्मक लेखन सुद्धा केलेलं आहे. खरं तर विविध पातळ्यावर मी लिहित राहिलोय, आताही लिहितो आहे. खरं तर लहानपणी माझ्या वाचनात चांदोबा सारखा अंक, हिसाबनीती, हतीमताई वगैरे अशी पुस्तकं आली, म्हणजे मासिक वगैरे मासिक आली, ती वाचत राहिलो मी कागद ना कागद, अगदी खायला आणलेला कागद सुद्धा मी वाचून काढलेला आहे. म्हणजे ज्या कागदात जिथून ज्ञान घेईन, ह्या ज्ञान घेणं ही लालसा ज्ञान लालसा होती. ती ज्ञान लालसा मिळवत राहिलो आणि त्याच्यावरच ज्ञान मी डायरीत नोंदवत राहिलो. हे सगळ्यात म्हणजे रोजनिशी. हो, रोजनिशी मध्ये ते नोंदवत राहिलो. ती नोंदवही आजही आहे. आहे, काही उपलब्ध नाहीत, पण 5-25 वर्षाच्या आहेत, परंतु त्याचा नक्की आहेत. त्याचा मला कधीतरी उपयोग होतोच. मी जेव्हा ती डायरी त्या वर्षाची उघडतो तेव्हा मी त्या वयात जातो आणि त्याचा विचार करतो. किंवा म्हणजे त्या वयामध्ये तुम्हाला आजही जाता येतं, कारण मी ती सोय करून ठेवलेली आहे, स्वतःसाठी करून ठेवलेली आहे. मग लिहित असताना 2 गोष्टी मला जाणवायच्या, की सुरुवातीला अनुकरण व्हायचं. व्यंकटेश माडगूळकर हे माझे आवडते लेखक. बर. त्यानंतर चारुता सागर तितकेच आवडते लेखक. त्याच्यावरती तुम्ही आकाशवाणीवरती एक होय मुलाखत पण झालेली आहे, बरेचशी चर्चा आहे त्याच्यावर घडलेली आहेत, भाषणही दिलेली आहे. तुम्ही एकदा पुण्याला गेला होता आणि तात्यांना तुम्ही बाजरीची भाकरी ना दही. होय, ते पण आहे. कारण तात्या आपल्या भागातले असल्यामुळे योगावाड काय झालं की त्यांचा एक बनगरवाडीचा चित्रपट अमोल पालेकर करत होते आणि मग त्यांनी होकार दिला आणि मग सुरू झालं चित्रीकरण. आणि चित्रीकरणाचं काम आरेवाडी म्हणून आपल्या जवळच गाव आहे, तिथं त्याचं चित्रीकरण. आणि तात्या मिरजेत राहायला होते आणि तिथनं जाऊन येऊन, तर तुमचं काय काम आहे असं तात्यांना विचारल्यावर ते म्हणाले, त्या कलावंताला संथा देण्याचं काम मी करतो, आवाजाच्या संथा. आवाज धनगराचा हेल कसा असतो तो काढायचा कसा, तर त्या संथा द्यायला ते आले होते. मग त्या दरम्यानच्या काळात आमचं गदी माडगूळकरांच्या स्मारकाचं काम चाललेलं होतं. साधारण ते 93-94 वगैरे ह्या दरम्यान साधारण ते होतं. मग पण तात्या म्हणाले की फार राजकारणी माणसावर तुम्ही विसंबून राहू नका, तुम्ही खपलीचं काढ आणा आणि वाच बांधाटी आणा आणि शिकरून नुसतं जागा करा आणि तिथं अण्णांचं पोर्ट्रेट लावून तुम्ही दरवेळेला कार्यक्रम घेत चला. म्हणजे सुरुवात तसं करा असं ते म्हणाले. कारण गदिमा अण्णांचा जन्म शेतपळ्यात झालेला आहे आणि लहान मूल ते वारलेलं आहे, मरण पावलेलं आहे, म्हणून ज्या जागेत खड्डा काढला त्याच जागेत ते स्मारक आज उभं आहे. म्हणजे जिथं त्यांना दफन करायचं होतं. म्हणून अण्णा जेव्हा ग्रामगौरवाच्या निमित्तानं शेतपळ्यात आले तेव्हा ते एकदा म्हणाले होते की ब्राह्मण द्विज असतो, म्हणजे ब्राह्मण 2दा जन्मतो, पण मी त्रिज आहे, मी 3दा जन्मलोय. कारण इथं मला एकदा मरता या गावानं वाचवलेलं आहे आणि मी त्रिज आहे असं ते गमतीने बोलता असं आपल्या बोलले. पण अण्णांचा आपल्या एकूणच स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग सुद्धा मोठा होता. अनेक संत क्रांतिकारकांना त्यांनी आसरा दिला होता. नागनाथ अण्णांच्या सांगायला हरकत नाही की आम्ही जेव्हा स्मारकाचा विचार घेऊन गदिमांच्या पत्नी विद्या काकींच्याकडे गेलो तेव्हा विद्या काकी म्हणाल्या की मोकाशी तुम्ही फक्त नागनाथ नायकवडी यांच्याकडे जावा, माझं नाव सांगा आणि तिथं जावा. बर, असं ते म्हणाल्या. आणि योगायोगाने मग आम्ही स्मारक समितीचे सदस्य 2-3 जण त्यांच्याकडे गेलो. त्यांना भेटायला गेलो नागनाथ अण्णांना वाळव्याला. वाळव्याला गेलो आणि भेटल्यावर नागनाथ अण्णा म्हणले कुठनं आलाय काय नाही, तुमची ओळख तरी सांगा. तर आम्ही शेतपळ्यातनं आलोय म्हणल्यावर ते वस्तादच्या तिथनं आला का म्हणले. म्हणजे आमच्या दादांची ओळख होती, पैलवानाचंच गाव जुना तुम्ही मागाशी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट त्यांनी विचारली, आमच्या गुरुनी क्रांती शिववाना या गावानं सांभाळून ठेवलेलं होतं त्या काळात.
ज्याच्यामध्ये 42च्या चळवळीमध्ये, चळवळीचा काळ होता. चळवळीच्या काळामध्ये म्हणजे ऐतिहासिक इथं पार्श्वभूमी. आणलं. इथून आत्रोबाच्या कडेला हुरडा खायला वगैरे आमचं शेत तिकडं असल्यामुळे छप्पर होतं. हा हा तिथून पुढं माळ्याच्या मुळीतली एक विहीर आहे, कड्याची विहीर. त्या विहिरीवर रोज क्रांतिसिंह दडून राहायचे, आंघोळ करायला तिथे जायचे हा हा आणि कुस्त्या तिथं शेतात कुस्त्या करायचे. त्या काळामध्ये. हा, मग कुठेतरी विचारायचे हे कोण आहेत. हा तर आमचे दादा सांगायचे की हे पंजाबचे पैलवान आहेत. आणि कारण गोरे पाण होते, धोतर लुंगी लावलेली अशी पांढरी रुबाबदार दिसतात. आणि आणि ती आपल्या भागात असल्यामुळे, तिकडची असल्यामुळे गळ्यात माळ घालतात असं ते म्हणायचे. हा 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 कारण क्रांतिशिवांच्या गळ्यात माळ माळ होती. म्हणजे पांडुरंगाची त्यांच्याबद्दलची ओढ होती, ती नक्की होती. आणि अनेक भाषणामध्ये त्यांनी सांगितलं देखील आहे की व्यसनापासून दूर राहा असं त्यांनी सांगितलं. म्हणून गाडगे बाबा आणि क्रांतिशिव नाना पाटील या दोनच माणसांच्या, गाडगेबाबांचं कीर्तन आणि क्रांतिशिव नाना पाटलांची सभा, यांना माणसं 10-10 कोस बैलगाडीतनं बसून ते ऐकायला जात असायची. असा वाणीचा प्रभाव, अक्षर ब्रह्माचा वाणीचा पराक्रमी पुरुष आज तरी झालेला नाही, अजूनपर्यंत झालेला नाही. म्हणजे असा एक मेळ त्यांच्या एकूण वाण्यामध्ये. क्रांतिशिव नाना पाटील आणि संत गाडगे बाबा यांच्या इतका वाणीचा प्रभाव दुसऱ्या कोणाला साधला नाही. यापासून लोक खेचून घेण्याची एक प्रकारची त्यांच्यामध्ये ताकद होती, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आणि मग अण्णांना पुढं काय झालं, त्यांच्या रक्तात शुगर, आपले क्रांतिशिवांना रक्तात साखर झाली आणि इथं वही मिळायला लागला, लोक फिरायला लागले. म्हणजे त्यांना अगोदर शुक्राचार्याच्या डोंगरात ठेवलेलं होतं आणि आजोबा आणि त्यांचे मित्र पैलवान पाहुण्या पैच्या गावामधल्या भाकरी पहाटे 3-4 वाजता नेऊन पोच करायचे तिथं. तिथं पोच करायचे डोंगरदऱ्यात. हो. मग तिकडं जरंडी, घाट नांद्रे, तिसंगी, वाघोली, खाली नेलकंजी, घाटात पाचेगाव, शिटपळे, या गावातले लोक रात्रीच भाकरी नेऊन द्यायचे. म्हणजे ते क्रांतिकारकांना पोचवायचे. तिथून त्यांना इकडं आणलं शेटपळ्यात, शेटपळ्यातनं माडगुळ्यात नेलं. मग इथं काय केलं, गव्हाचं कांड एका ह्याच्यात आपल्या कणगीमध्ये भरलं, त्यात फक्त त्यांचं डोकं तेवढं वर ठेवलं आणि वरनं टोपलं झाकलं, म्हणजे त्यांना श्वास घेता यावा, पोलिसांना एक प्रकारचा संशय येऊ नये. पण गंमत काय झाली, अडचण अशी झाली की त्यांना ते गव्हाच्या काटक्या शरीराला टोचल्या आणि रक्त आलं आणि रक्ताची शुगर झालेली होती, जखमा बऱ्या झाल्या नाहीत. मग तिथनं त्यांना हलवलं माडगुळ्यातनं, पुन्हा सगळ्यांनी मिळून त्यांना बनाळी म्हणून गाव आहेत तालुक्यात, तिथून पुन्हा केम्पवाडला नेलं. आणि मग कर्नाटकात गेल्यानंतर मग तिकडं त्यांना एक मांडलेली बहीण होती आमच्या दादांची, त्यांच्या तिकडं त्यांना नेलेलं होतं. तर क्रांतिकारकांच्या बरोबर काम करणारं हे शिटपळे गाव आणि इथली पैलवान होते, त्या सगळ्यांनी झपाटून काम केलं त्या काळामध्ये. म्हणजे त्यानंतरच तुम्ही पाणी संघर्ष चळवळीमध्ये पण त्याचा एक त्यातलाच भाग होता. कारण क्रांतीवीर नागनाथांना नेहमी म्हणायचे की शिटपळे गावावर माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणजे चळवळीच्या एकूण काळामध्ये, मागच्या काळातला त्यांचा अनुभव लक्षात घेऊन ते म्हणायचे. पाणी संघर्ष चळवळीची सुरुवात नेमकी इथूनच झाली का? मग जेव्हा आम्ही नागनाथांच्याकडे गेलो तेव्हा कुठून आला म्हटल्यावर, आम्ही शिटपळ्यात आलो म्हटल्यावर, मग मीच एक वाक्य उच्चारलं की म्हटलं विद्या काकेंनी सांगितले म्हणून इथं आलोय. असं म्हणल्याबरोबर नागनाथांना उठून उभा राहिले आमच्या समोर. त्या माऊलीनं म्हणले पहाटे उठून आम्हाला भाकरी घातलेली आहेत. म्हणले तुमची लग्न झाली असतील, म्हणले तुम्हाला तर तुमची बायको पहाटे उठून 3 वाजता 2 वाजता भाकरी घालते का तेवढं सांगा म्हणले. अरे खूप. त्या माऊलीनं आम्हाला पहाटे उठून भाकरी घातल्या. आम्ही गोव्यातनं शस्त्रास्त्र भोपळ्यात घालून घेऊन यायचं, कोल्हापुरात यायचं आणि कोल्हापुरातनं भाकरी खाऊन भाकरीचं गाठोडं घेऊन पोलीस उठायच्या आत पहाटे निघून पण जायचे. तर त्या माऊलीचा शब्द मी पडू देणार नाही म्हणले, काय तुम्हाला पाहिजे बोला. आणि मग एक स्मारकाची खोली त्यांनी बांधली आणि त्यासाठी ते आल्यानंतर इथं आम्ही सायकलीला कडे अडकून घागरी घेऊन पाण्याला जात होतोय, त्यांनी बघितलं दुष्काळी भाग. आणि मग एवढी काय अडचण आली असं त्यांनी विचारल्यावर मग प्रश्न असा निर्माण झाला
की इथं पाण्याचा लढा देण्याची गरजच आहे असं अण्णांना वाटलं. हा हा. तुम्ही शेतकरी इर्जिकच्या वतीनं आम्ही काम केलेलं आहे. ते महाराष्ट्र आम्ही 2 गोष्टी केल्या. एक, शेतकऱ्यांच्या मुलांनी लिहितं व्हावं आणि आपल्या वेदना मांडाव्यात, म्हणजे सरकारच्या दरबारापर्यंत आपला आवाज आणि हुंकार जावं तिथं, हे सगळ्यात महत्वाचं होतं. त्यांनी लिहितं व्हावं. विशेषतः कष्ट करणाऱ्या एखाद्या माऊलीची मुलगी तिनं लिहितं व्हावं, तिची वेदना साहित्यात येईल. मग स्त्रीवादी म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू, तिची वेदना तरी कळू द्या ना समाजाला. म्हणजे माझं बंडखोरी त्याच्या पुढचा भाग असतो. म्हणजे माझं दुखणं काय ते तरी अगोदर कळावं, लोकांना माहित व्हावं. मला असं वाटतं की चारुता सागर म्हणतात, प्रत्येक माणूस एका महाकाव्याचा विषय आहे. म्हणजे आणि तो वेगवेगळ्या अंगाने विचार केला तर तो माणूस वेगळा आहे. प्रत्येक माणूस वेगळा आहे. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे, त्याची कृती उक्ती वेगळी आहे आणि जीवनाकडे बघायची दृष्टी पण वेगळी आहे. म्हणजे कलागुणांनी युक्त असा प्रत्येक व्यक्ती आहे आणि त्याच्याकडून येणाऱ्या बाजूही आणि अंगही वेगळी आहेत, वेगवेगळी आहेत. ते समजून घेण्यासाठी भाषा आणि भाषा माहीत करून घेण्यासाठी शिक्षण याची सांगड, आणि शिक्षण घेण्यासाठी पुन्हा पैसा, आणि पैसा निर्माण करण्यासाठी पुन्हा कष्ट, असं एक वेगळं चक्र निर्माण होताना दिसतं. हे सगळं करत असतानाच तुम्ही तुमच्या एकूणच सर्व कार्यामध्ये जे लिखाणाचं काम करत असताना, समीक्षात्मक लेखन करत असताना तुम्ही मराठीसाठी जागतिक स्तरावरती चर्चासत्र या माध्यमातून काम करत असताना पुणे या ठिकाणी तुम्ही एका मराठी भाषेच्या अभ्यासाच्या निमित्तानं एका महाविद्यालयामध्ये तुम्ही गेला होतात आणि तिथच्या चर्चासत्रामध्ये तुम्ही भाग घेतला होतात. त्याच्याबद्दल आम्हाला थोडं काही सांगू शकाल का? ते माझ्या मते मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान पुण्यातलं ते कॉलेज होतं आणि तिथं आंतरराष्ट्रीय मराठी भाषेचं चर्चासत्र होतं. मूळ महत्वाचा भाग काय की जेव्हा आम्ही आमच्या भाषेमध्ये बोलतो तेव्हा आमच्या भाषेची प्रतिष्ठा आमच्याकडून सांभाळली जावी असं आम्हाला वाटतं. आमच्या भाषेनं आम्हाला बळ द्यावं, ताकद द्यावी, ऊर्जा द्यावी आणि ही भाषा जागतिक स्तरावर उठून दिसावी. मग मराठी भाषेतून आम्हाला आमचा भाकरीचा प्रश्न सुटावा. त्यानंतर आमच्या लेखन आहे, प्रूफ वगैरे, वर्तमानपत्रात प्रूफ पाहणाऱ्या माणसाला संपादका इतका पगार असतो, म्हणजे ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर शुद्ध लेखन शोधण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. म्हणजे आटपाडीत आणि मायणीत आम्ही दुकानावरची बोर्ड शुद्ध करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यानंतर तंत्रज्ञ वगैरे डीटीपी करणारे लोक एकत्रित करून त्याला शुद्ध, म्हणजे अक्षर तुम्ही अशुद्ध लिहू नका, मुलांच्यावर तसाच परिणाम होतो वगैरे. तर यासाठी आम्ही काही कार्यशाळा घेतलेल्या आहेत. त्यानंतर आणखीन एक गोष्ट केलेली आहे की औषध गोळ्या एकत्र करून डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्या गोळ्या सरकारी दवाखान्यात जमा केलेल्या होत्या. आणि समजा एखाद्या माणसाला ताप आलाय तर तापाला कुठली गोळी, तर ती त्या विद्यार्थ्याला कळावी. जुनी पुस्तकं घरातली गोळा केली होती, लहान मुलांचे ड्रेस गोळा केले होते. एक प्रकारची चळवळच ती होती. एकदा तर जनावरांच्या छावणीसाठी आम्ही शेतपळ्यातून जनावर आणि माणसं घेऊन आटपडला गेलो होतो. आणि एक दिवस छावणी मंजूर झाली आणि जनावरांच्या मोफत चाऱ्याची सोय पण झाली. सांगण्याचा मुद्दा काय की आपण निमित्त मात्र असतो. सारा समाज एकवटला की कोणतंही काम अवघड नसतं. म्हणजे तुम्ही एखादं काम पवित्र भावनेनं जर करायला हाती घेतलं तर समाजाचा यशावात जो भाग असतो तो तुमच्या पाठीमागे उभा राहतो आणि समाजाचं कल्याण होतं. आता राजकारणी माणसं काही आपली शत्रू नाहीत, त्यांना पण काही मर्यादा असतात. बरोबर. आणि त्यांच्या मर्यादात किंवा त्या बरोबर साच्यात उभं राहून सगळ्यांचं कल्याण साधणं ही तशी अवघड गोष्ट आहे. त्याच्यावरूनच मला आठवलं आपल्या गावचा अमृत महोत्सव होता, त्याच्या निमित्त एक गौरव ग्रंथ देखील काढलेला होता आणि त्याचं उद्घाटन माझ्या मते जयंतराव साहेबांच्या हस्ते झालेलं होतं. त्यावेळी त्यांचं एकूणच तुम्ही त्यावेळीची भावना काय होते? त्या
खरं तर माझ्या मनात नेहमीपासून असं आलेलं आहे की माझ्या घराचा इतिहास मला माहीत आहे, पण माझ्या गावाचा इतिहास सुद्धा मला माहीत पाहिजे. आमची वर्षानुवर्षीची अशी चळवळ आहे, विचार आहे असा. अनेक ठिकाणी मी बोलून दाखवलेला आहे. एखाद्या राजाचा इतिहास राजा पैसे देऊन लिहून गेलो, पण रानात उघडा होऊन राबणारा एखादा शेतकरी, बैलाच्या मागं अणवाणी पायानं चालणारा, टिपणीतनं धान्य सोडणारा शेतकरी, त्यानंतर शेळ्या मेंढ्याच्या मागं आपलं कातडी करपून घेणारा, जनावरांच्या मागं फिरणारा एखादा माणूस, गुरेराखी, यांचा इतिहास कोण लिहिणार आहे? म्हणजे ज्या समाजातून येणारी माणसं असतात त्यांना देखील एक आयुष्य असतं आणि भावविश्वास असतं त्यांचं, पण त्यांचा इतिहास हे लेखकांनी लिहायचा असतो असं अनेक जण म्हणतात. मलाही तेच वाटतं. आणि मग माझ्या गावचा इतिहास मी जर इतरांच्याकडून लिहून घेतला तर त्याला पाठिंबा मिळेल. आणि म्हणून ग्रामपंचायतीचा सुवर्ण महोत्सवाची संधी साधून त्यावेळी त्या ग्रामपंचायत सदस्याने आम्हाला सहकार्य केलं. आणि या सर्व कामाच्या एकूणच तुमच्या ज्या काही पार्श्वभूमी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या शिक्षणामध्ये DHE नावाची पदवी तुम्ही घेतली आणि त्याचा अभ्यास तुम्ही लमाणी समाजाचा अभ्यास तुम्ही केला. त्याकरता तुम्ही कर्नाटक आणि जत या भागामध्ये देखील गेला होता. होय होय होय. त्या काळातला तो अनुभव कसा होता? खरं तर लमाण समाज हा एक गोरबोली भाषा बोलणारा, कर्नाटकातला महाराष्ट्रात सीमा भागात राहणारा एक कष्टकरी समुदाय आहे. आणि मला असा विषय देण्यात आला संशोधनाच्या दृष्टीनं, किंवा त्यात मुलामुलींचं शिक्षण न घेण्याचं कारण काय, त्यांची सामाजिक पार्श्वभूमी, सांस्कृतिक पार्श्वभूमी, त्यानंतर त्यांचं शिक्षण, त्यांचं जगणं, असणं, दिसणं, ह्या सगळ्यावर, म्हणजे त्यांचं जगणं, दुःख, ह्या सगळ्या वेदना, सगळ्या कष्ट करणं, माणूसपणाच्या हर एक भावना त्यातल्या अपेक्षित होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं काय, कोणताही माणूस कष्ट जेव्हा करतो तर त्याचा म्हणजे त्याला, मला हे कष्ट केल्याशिवाय ही भाकरी मिळणार नाही आणि कष्ट केल्यानंतरच भाकरी मला मिळेल, कारण ह्या जगात चोरून भाकरी खाणारे अनेक जण आहेत. अगदी त्याच्यामुळेच तुमच्या आईनं देखील तुम्हाला सांगितलं होतं की फुकटचं कुठं खायचं नाही. तो संस्काराचा भाग. खरं तर आकाशवाणी सांगली केंद्रावरून तो प्रसंग सांगितला की गावात एकदा एका लिंगायत समाजातल्या वकिलांचं लग्न होतं. आणि मग आम्ही दुसरी तिसरीतली मुलं गुरुजी जावा म्हणले, तिकडे लग्न आहे, लग्नात जेव्हा शाळेत, शाळा काय नाही, सुट्टी आहे शाळेला, का तर आमच्या शाळेत आमच्याच वर्गात जानवच दिलेलं होतं, तिथं वराड उतरलेलं होतं. बरं. मग गुरुजी जावा म्हणल्यावर आम्ही तिकडे गेलो. शाळा त्या दिवशी नव्हती आणि 11 वाजता जेवणाच्या पंक्ती बसणार होत्या आणि सगळेजण जेवायला बसले. पण आमच्यासारख्या लहान मुलांना दाटीवाटीनं कुठंच जागा मिळाली नाही आणि एका उकरंड्यावर जागा मिळाली बसायला. पुढं शेण पडलेलं आणि त्यात एक माणूस म्हटला बसा बसा इथं, म्हणल्यावर बसलो आम्ही. आणि उकरंड्यावर जेवल्यानंतर मी उकरंड्यावर जेवलं हे आईला कळालं, एका मुलाकडून समजलं. आईनं मला मारलं आणि माझ्या लक्षात आलं की आई माझ्याबरोबर रडायला लागली. ती म्हणाली, बाबा रे, लग्नातलं जेवण तुझ्यासाठी नव्हतं, पाहुणे आणि जे गोरगरीब लोक असतात त्यांच्यासाठी होतं. तुला तुझ्या घरात भाकरी आहे, तुझ्यासाठी ते जेवण नव्हतं. म्हणजे माझ्या लक्षात आलं. त्यावेळीपासून पंक्तीत जेवायचं मी बंद केलं. संशोधनात्मक असं लिखाण काही चालू आहे का? माझं आता संशोधनात्मक लिखाण चालू आहे ते म्हणजे माणदेशी बोली. माणदेशी बोलीवरच लेखन सध्या सुरू आहे. माणदेशी बोलीतले बरेचसे शब्द एकत्रित केलेले आहेत आणि त्याच्यावरचा ग्रंथ लवकरच येईल. लिहायचं काम. माणदेशी बोलीमधले बरेचसे असे शब्द आहेत की त्याचे अर्थ माझ्या मते शब्दकोशामध्ये पण मिळत नाहीत. त्याच्या काही शब्दांची मला 70-75 शब्द माणदेशी बोलीतले आहेत की जे त्याचा शब्दकोशात अर्थ नाही. उदाहरण दाखल एक दोन उदाहरण दाखल सांगायचं झालं तर इसूर शब्दप्रयोग आहे. इसूर, आपल्याकडे इसूर कशाला म्हणतात काय माहित आहे? सांगा ना त्याच्याबद्दल थोडं. किंवा चोळ शब्दप्रयोग आहे
किंवा सांडणं सारखा शब्दप्रयोग आहे. हा हा हे आपल्याला सहजासहजी कळत नाहीत शब्द. इसूर म्हणजे मानदेशामध्ये काळ्या चटणीचा मसाला, त्याला इसूर म्हणतात. बर बर. हा. पुन्हा रायडोल शब्दप्रयोग आहे, रायडोल. हा हा रायडोल कशाला म्हणतात? रायडोल हे माडग्याला म्हणतात, जे उडदाचं किंवा कुळीतापासून तयार केलेलं हुलग्याचं जे माडगं असतं त्याला रायडोल म्हणतात. बर बर. ही बाहेर कुठे शब्द नाही. तेच नाही. चोळ म्हणजे काय तर दोन डोंगराच्या मधून जो एक पाणी वाहून वाहून जो दरी पडलेली असते त्याला आमच्या मानदेशी बोलीत चोळ शब्दप्रयोग आहे. बर बर. म्हणजे डोंगराच्या माहित असतं परंतु या शब्दाचा अर्थ लागत नाहीत. लागत नाहीत बऱ्याच वेळा. तर असे बरेचसे शब्द आहेत, ते शब्द एकत्रित करून त्या शब्दांचा अर्थ, त्याची उत्पत्ती वगैरे याचा शोध एका ग्रंथात अलीकडच्या यात शोध. या तुमच्या मानदेशीच्या एकूणच कामावरती तुम्हाला मानदेशी ज्ञानपीठ नावाचा पुरस्कार देखील मिळालेला होता. खरं म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार वगैरे काही नाही, पण एक गोष्ट होती की आटपाडी तालुक्यातून मला गौरव केलेला त्या एका संस्थेनं. मुळात पुरस्काराविषयी माझ्या मनात जरा वेगळ्या कल्पना आहेत. बर. जे पुरस्कार हल्लीचे जे पुरस्कार आहेत त्या पुरस्कारांना काही अर्थ राहिलेला नाही. फक्त असं त्याचं कारण असं आहे की काल प्रकाशित झालेल्या कविता संग्रहाला आज पुरस्कार मिळतो असं पाहिल्यावर त्याची गुणवत्ता कोणी सिद्ध केली, कसला आहे, काय आहे, मग त्याचा कस पाहिला जात नाही. कविता आज सहज छापून येतात आणि सहज छापल्यावर सहजासहजी त्या पुस्तक रूपाने येतात. ज्याची ऐपत आहे ते पुस्तक रूपाने छापतात आणि लोकांना वाटतात खिरापत वाटल्यासारखी. म्हणजे एक साधना जी असते त्यात नसते, त्यात प्रतिभा नसते, विचार नसतो आणि कवितेसारखी कविता असणं ही सुद्धा वेगळी गोष्ट आहे. कारण कवितेची व्याख्या वेगळी आहे. बर. उत्स्फूर्त भावनांचा असा कलात्मक आविष्कार असतो ना कविता म्हणजे. बर बर. म्हणजे त्या सर्व नसल्यामुळे त्याच्यामध्ये असणारी एक प्रगल्भता त्यामध्ये येत नाही. त्यामुळे त्याची खोली ठरत नाही आणि खोली असल्याशिवाय उंचीला काही अर्थ नाही. खोली महत्वाची. कारण जितकं एखादा खांब रोवायचा झाला तर जेवढा खोल रवला जाईल तेवढा उंच पण वर आपल्याला तो बॅलन्स धरू शकेल आणि मजबूत होईल तो. म्हणजे ते टिकाऊ राहील. म्हणून नव्या मंडळींना मला सांगावंसं वाटतं की त्यांनी ज्ञानसाधना करावी, ग्रंथांचं परिशीलन करावं आणि स्वतःला हळूहळू घडवावं, घडवून सिद्ध करावं आणि वेळोवेळी तुमचा 15 ऑगस्ट नावाचा एक कथा सांगा. हो आहे की. त्याच्यामध्ये ती लक्षी आणि ती शिवा आपल्या मुलाला 15 ऑगस्टला अंगावरती घालायला कपडा घेऊ शकत नाही, ती व्यवस्था आणि त्या व्यवस्थेमधून आज मिळालेले हे, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर मी ती गरिबी अनुभवलेली आहे, पाहिलेली आहे, आजूबाजूला अवतीभोवती पाहिलेली आहे. माझ्यावर जरी तो प्रसंग आला नसला तरी ती वेळ माझ्यावर आलेली आहे असं समजून मी त्याकडं सतत बघत राहिलो. आणि त्याचा परिणाम असा झाला की मला जितकं त्या गरिबीत शिरता आलं तेवढं नेमकेपणाने त्यावर लिहिता आलं. पाठ्यपुस्तक क्रमामध्ये देखील त्याचा समावेश माझ्या मते त्या दादासाहेब वस्ताद नावाच्या कथेचा आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात TYBA ला खरं तर ती कथा होती. बर. खरं तर त्या कथेमधून मला गाव पातळीवर जे पहिलवान लोक आहेत ते उपेक्षित आहेत, अशा उपेक्षित माणसावर तो एक मी प्रकाश टाकलेला आहे. ती माणसं उजेडात आणता आली, नक्कीच आणता आली. त्या माणसाला उजेडात आणलं याचा अर्थ लक्षात घेण्यासारखा आहे. कारण गाव पातळीवर गाव कामगार तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, प्राथमिक शिक्षक असेल, पोस्टात काम करणारा एखादा पोस्टबन असेल किंवा पहिलवान गावातला असेल किंवा माणसं खरंच पुढे यायला पाहिजे होती ती दुर्लक्षित होतात, दुर्लक्षित झालेली आहेत. अशा माणसांना पुढे आणण्याचं काम साहित्यानं करायला पाहिजे असं मला वाटतं. त्या प्रकारचं साहित्य निर्माण व्हावं असं मला वाटतं. हो. साहित्याचा स्वतःचा असा एक बाज असावा असं तुम्हाला वाटतं का? खरं
साहित्याचा बाज म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन हा माणसाचा बाज असावा. बर साहित्याचा म्हणण्यापेक्षा आपण माणूस म्हणूया. माणूस सगळ्या अंगांनी सारखा असावा. माणूस पाण्यासारखा असावा. म्हणजे पाणी ज्या रंगात मिसळल त्या रंगाचं ते होतं. तसा माणूस असायला पाहिजे आणि तशी तुम्ही माणसं त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या या संपूर्ण अध्यापनाच्या काळामध्ये तुम्हाला असे काही विद्यार्थी लाभले असतील ज्यास त्यांच्याकडे पाहिले का तुम्हाला वाटतं की मी जे अध्यापनाचं काम केलं त्याचं मला समाधान आहे, अथवा मला शांत झोप ही येते की बाबा अशी काही विद्यार्थी वा मुलं मला भेटतात, तशी काही मुलं? खरं तर विद्यार्थी खूप आहेत, हा पण त्यांना मी एकट्यानं घडवलं असं मला म्हणवत नाही. बर बर. कारण मी शिक्षक एक त्यातला घटक आहे. त्या विद्यार्थ्याला त्याच्या आईबाबांनी घडवलेलं असतं, समाजानं घडवलेलं असतं. नंतर माझ्या सानिध्याला त्यात मला थोडं काय योगदान देता आलं ते मी केलेलं असतं. त्याच्यानंतर तो त्यातनं जागा होऊन स्वतःच व्यक्तिमत्व घडवण्यासाठी धडपडत असतो. आत्मभान जागृत होऊन तो स्वतःला घडवायचा प्रयत्न करतो. त्यानंतर समाज व्यवस्था आणि आजूबाजूचं जे वातावरण आहे, पर्यावरण आहे, सामाजिक, त्यातनं तो घडत असतो. म्हणजे समाज मनामध्ये तो घडत असतो. त्यामुळं हा विद्यार्थी आपण घडवलेला आहे असं म्हणणं चूक आहे. असं म्हणजे आत्मस्तुती या बाबीकडे नाही. ठिकाणी एका विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांच्या जगण्याकडे आणि त्यांच्या एकूण लिखाणाकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर त्यांनी जे प्रतिकूल परिस्थितीनं घेतलेलं शिक्षण आहे आणि आपल्या कुटुंबाबरोबर समाजाचा उद्धार घडावा ही जी जाणीव आहे ती लक्षणीय आहे. कारण त्यांचा माझा खूप जवळचा संबंध आलेला आहे. तुम्ही तुमच्या लेखनामध्ये असं म्हटलं की माणदेशी साहित्याची एक महत्वाची आणि एक बघण्याजोगी बाब अशी आहे की तिनं मुस्लिम अथवा मुसलमान व्यक्तिमत्वाच्या जगण्याची सुद्धा एक पद्धत अथवा त्यांच्या जगण्याचा एक कस पाहिलेला आहे आणि तो साहित्यामध्ये प्रथम आहे असं आहे. हो, कारण तुम्ही बाबाखान दरवेशी यांच्याबद्दल सुद्धा थोडंसं बाबाखान दरवेशी आहेत. बाबाखान दरवेशी हे तर गदी माडगुळकरांच्या बरोबरीचे आहेत, त्यांच्या समूहीन आहेत. पण बाबाखान दरवेशी इथं राहिले आणि गदिमांना आमच्या चित्रपटाकडे गेले. दोघांची प्रतिभा सारखीच असेल पण ते गाव सोडून गेले नाहीत. त्याचं कारण असं आहे की एखादा शेतकरी वाफ्या रोपं लावतो आणि रोपं थोडीशी मोठी झाल्यानंतर तो वेगवेगळ्या शेतात नेऊन लावतो, वेगवेगळ्या ठिकाणी विकतो, कोणाला देतो, दुसऱ्या शेतात नेऊन लावली जातात. तशी बरीचशी रोपं लावली जातात आणि काही रोपं त्याच वाफ्यावर, गादी वाफ्यावर राहतात. ते तिथं राहतात पण त्यांना फारशी फळं येत नाहीत. म्हणजे ते जागा बदललेली नसते. जेव्हा जे स्थलांतर करतात, बदलतात, स्वतःच्या विकासाकरता स्वतःचा विकास धडपडतात, तेव्हा ते पुढे जातात. हे आतापर्यंतचा जगाचा इतिहासच आहे. पठाण म्हणून, यमू पठाण म्हणून एक लेखक आहेत, त्यांची देखील यमू पठाण. हो हो. त्यांचा काय अनुभव? त्यांनी तर मराठी भाषेत खूप वेगळ्या प्रकारचं काम केलेलं आहे. पारशी भाषा, मराठी भाषेच्या अनुषंगानं खूप मोठं त्या विद्वान माणसाचं काम आहे. हे मला आनंद देऊन जातं. हो हो. म्हणजे त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. म्हणजे ते मुस्लिम असून सुद्धा मराठी भाषेविषयी इतकी जवळीकता, इतकी आस्था, प्रेम आणि भाषेच्या व्याकरणापासून ते अगदी भाषेच्या निर्मिती, तिचा कोणत्या भाषेचा तिच्यावर प्रभाव आहे यापासून कितीतरी गोष्टी जिव्हाळ्याने केलेलं काम आहे. म्हणजे एखाद्याचं काम जिव्हाळ्याने करण्याची उर्मी असेल तर त्याला जात, पंथ, वंश असं काहीच नसतं. काही भावना उरत नाहीत, राहत नाही. काम करण्याची उर्मी ती त्यांच्याकडे होती आणि ते अनेक विद्वानांपैकी ते एक विद्वान आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे. अशा अनेक व्यक्तिमत्वासोबत तुमची ओळख, भेट झाली. त्यांच्याबद्दल आणि अशी काही नावं तुम्ही सांगू शकाल का की आणखी तुमच्या भेटीमध्ये आली? माझ्या भेटीत एक दूरदर्शनवर लिहिणारे, महाभारत लिहिणारे डॉक्टर राही मासूम रझा
बर. नावाचे उत्तर भारतातले एक लेखक होते. हा हा त्यांनी दूरदर्शनवरचं जे महाभारत आहे हा हा तुम्ही जर पाहिलं असेल तर हा त्याचे संवाद त्या माणसाने लिहिले आहेत. संवाद लेखक. संवाद लेखक ते होते. पुण्यात एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं ते आले होते आणि त्यांना मी प्रश्न विचारला होता हा की तुम्ही मुस्लिम असताना तुम्हाला महाभारत एवढं जवळचं कसं काय हा आणि संवाद तर तुम्हाला लिहायला दिलेत लेखकानं, हा हे कसं काय? काय म्हणाले? तर ते म्हणाले मी जसं कुराण जीव लावून वाचलं तसं रामायण आणि महाभारत सुद्धा तसंच जीवाला लावून वाचलं आणि माझ्या लक्षात आलं हा की रामायण महाभारत हे नुसते ग्रंथ नाहीत हा तर ते तुमच्या आमच्या जीवनाचा आरसा आहेत. बर बर. आणि त्यामुळं मी त्यात इतका वाहवत गेलो, हा एवढे जबरदस्त संवाद आले की त्या प्रत्येक संवादाने मला आनंद दिला आहे आणि त्या पात्रांना त्यांनी न्याय देखील न्याय पण दिलेला आहे. ते पाहतोच जबरदस्त. आपण. हो वेगळी भेट या माध्यमातून आमच्या या चॅनेलला तुम्ही दिली आणि आमच्या सोबत तुम्ही आज सहभागी झालात आणि आम्हाला एकूणच ज्या लोकभाषा असतील, लोकसाहित्य असतील, लोकनाट्य असतील अशा माध्यमातून तुम्ही आम्हाला बरंचसं काही सांगण्याचा प्रयत्न केला. जाता जाता शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला माझा, तुम्ही नाट्याचार्य या भागामध्ये सुद्धा तुम्ही काही काम केलं आणि 2 नाट्याचार्यांची तुमची ओळख चांगली आहे जी तुमच्या शैक्षणिक अभ्यासाशी संबंध आहे. कोल्हटकर आणि अजून एक जण आहेत, त्यांच्याबद्दल थोडंसं सांगा. पीएचडी साठीचा विषय तो होता की नाट्याचार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हा आणि नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हा यांच्या नाटकाचा तुलनात्मक अभ्यासाचा विषय होता. आणि त्यांचा अभ्यास केला. खरं तर दोघांची तुलना करायची काय गरज होती असं मला कधी कधी वाटतं. हा तर तुलना यासाठी केली की दोघं समकालीन आहेत, समवयीन आहेत, समकालातले आहेत, स्वातंत्र्यपूर्व काळातले आहेत. हा हा दोघंही उच्च प्रतिभावंत आहेत. बर. दोघंही कर्तबगार नाटककार 2 प्रतिभावंतांचा 2 प्रतिभावंत आहेत. दोघंही विद्वान आणि अत्युच्च अशी प्रतिभा असलेली आहेत. प्रतिभा प्रतिभा संपन्न आहेत. दोघांच्या बाबतीत समकाल सारखा आहे. कामाची एक वेळ, कामाचे वेगळं. मग त्यातनं मला असं वाटायला लागलं की दोघांची व्यक्तिमत्व भिन्न असल्यामुळं हा प्रतिभा भिन्न आणि प्रतिभा भिन्न असल्यामुळं साहित्य भिन्न. हा हा आणि असा तौलनिक अभ्यास त्यांचा केला. आणि मात्र दोघंही तितकेच प्रतिभावंत होते असं मी कन्क्लुजनच्या शेवटी असं मांडलेलं आहे. शेवटच्या पातळीवरती तुम्ही त्या बाबतीत आला होता. हो हो. सरांनी आज आपल्याला भरपूर काही सांगितलेलं आहे, भरपूर काही आपण आज त्यांच्याकडून त्यांना बोलतं करण्याचा आम्ही सर तुम्हाला प्रयत्न केला. खरं तर आमचा मानसच तो होता की तुमच्याकडून आम्हाला जितकं घेता येईल तेवढं आम्हाला घ्यायचं होतं आणि आमच्या ज्या श्रोत्यांपर्यंत आणि आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना ते आम्हाला द्यायचं होतं. तुम्ही आमच्याशी एकरस झाला आणि समरस होऊन आम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या हातून खूप मोठं काम व्हावं आणि आपल्या हातून जे संशोधनात्मक काम चालू आहे त्याला तुमच्यासाठी आमच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आणि एकूणच महाराष्ट्रातील या जनतेच्या तमाम मराठी मनांच्या वतीनं या मराठीच्या जागरणाकरता आपण जे कामाचा समग्र अग्निकुंड उभा केला आहात त्याच्याकरता आमचे मनाचे हृदयाचे एकूण शुभेच्छाचे वर्षाव तुमच्यावरती होत अशी अपेक्षा करतो आणि आपण या ठिकाणी आज थांबूयात. धन्यवाद. सहभागी व्हा, सबस्क्राईब करा आणि संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा. शेअर करा. तुमच्या साथीतूनच घडेल बदल, कारण हा आहे जनतेचा आवाज. व्हॉइस ऑफ इंदुबाळ. अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा.